अजित पवार हे परळी आणि बीड प्रकरणावरून आक्रमक झाले आहे. त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, की "मी आजच बीडला जाणार आहे. अर्धा दिवस मी तिथं थांबणार आहे. सर्व बघणार आहे, काय परिस्थिती आहे, काय नाही आणि सगळं काही पालकत्व हे अजित पवार यांना मिळालं आहे. त्यामुळं अजित पवार परळी, बीडमध्ये लक्ष घालणार आहे." त्याचबरोबर त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, की "जे आरोप करतायत ते काही नेते नाही आहेत. ते कार्यकर्ते आहेत," असं देखील अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे. त्याचबरोबर सुरेश धस हे भाजपचे नेते आहेत. त्यामुळं त्यांनी तिकडचं ते बघून घेतील. आमच्या उगाच पक्षामध्ये डोकं घालायचं काम नाही, असं देखील संतप्त शब्दामध्ये अजित पवार यांनी विचारणा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, "आमच्याकडं अंजली दामनिया यांनी आमच्याकडं काही पुरावे दिले आहेत. ते पुराव्याची पूर्ण पडताळणी करून आम्ही त्यावर कारवाई करू नक्कीच." आणि त्याचबरोबर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बोललो आहे. त्यांच्यासोबत बोललो आहे. त्यांची माझी भेट नाही झाली आणि अंजली दामनिया यांनी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली आहे. त्यामुळं त्यांच्याकडं पण काही कागदपत्र आहे. आम्ही आता यावर सविस्तर एकत्र बसून बैठक घेऊन त्यावर चर्चा करू, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे, की जे कोणी संतोष देशमुख यांचे हत्येमध्ये सामील असतील, त्या सर्वांना कडकची कडक कारवाई होणार, असं देखील सूचना अजित पवार यांनी दिल्या आहे. त्याचबरोबर इकडं धनंजय मुंडे यांनी देखील म्हटलं आहे, की संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केला आहे. कृष्णा आंधळे यांच्याबद्दल त्यांना कसं माहिती? म्हणजेच यांची काहीतरी चौकशी करायला हवी, असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.